नमस्कार मंडळी, स्वागत तुमच्या आजच्या व्लॉगमध्ये दोस्तो. आणि आता टाइम मंडाला आहे सकाळच्या वाजले आहे 7:30. तर दोस्तो आजचा लास्ट दिवस आहे त्या वावरामध्ये भुईमुगाच्या. मग आज थोडा फिनिश होऊन जाईल. तर मग त्याच्याबाबत काय जाणार नाही, कारण की हात पुढे सणसण लागते भुईमुगाच्या आहे ना, कारण की त्याची बाप धावते का नाही, अंगावर हातपाय दुखते आणि घबराट शेवटी डोकं दुखते अजून. तर दोस्तो आता पहिले जेवण खाऊन करून घेतो आणि मग जातो आपल्या आईपाशी वावरामध्ये. तिथली 4-5 गोल करून देतो, मतलब पुरी पात उपडून देतो तिला. ते 11-12 वाजेपर्यंत मग शेंगा तोडते, त्याबाद मग घरी येते. आता पहिले पेटपूजा करून घेतो. तर गाईस आज सकाळी बनवले आहे कुटके. नाश्ता समजा ह्याला नाश्ता करतो पटकन, जातो वावरामध्ये. आई गेली, मंगानेच गेली आई. आणि सकाळी फरची की पुसली आई ना, तर ते गेली वावरात आता. सो गाईस इथून सण नाही का, इथंपर्यंत पुरी पात उपटत आणली. इकडं तर पूर्ण झालं होतं. आता हे एवढंसं जे राहिलं आहे का नाही, आता हे उपडणार आहे 3 वाजताच्या भात, कारण की आता लई गरमून राहिलं गाईस. आणि ह्या माझ्या बोऱ्या 2 बोऱ्या भरल्या, चाललो घरी. म्हणून जात बी नाही कोणी तिथं, चाल ना घराकडे. तर गाईस मग आणि मी घरी आलो, अंगपा धुतलं मस्त पड्यान, थोडासा आराम केला. आणि आता टाइम उडाला आहे 3 वाजे झाले. आता भूक लागली गाईस, मग आणि मी जेवण केलं होतं. आता पण मी डोनेट. तर मंडळी गेल्या काही दिवसापासून नाही का आम्ही भुईमुगाला चाललो आहे. आणि वारवाला नाही का थोड्याशा खाली शेंगा देते इतक्या. तर घरी आणल्या आणि माझ्या ताईनं नाही का त्या शेंगा उकडू घातल्या, नमक टाकून ना आता वारू घातल्यात असतो. ह्या ज्या शेंगा तुम्ही अगर याला वारवल्या उकडून आणि याच्यात टेस्ट नाही का अजून वाढते, 1 नंबर लागते. हे बघा मंडळी, तुम्ही बी ट्राय करू शकता असा, तुम्हाला बी चांगलं वाटतं. हे मला माहीत नव्हतं असं उकडून सनी वारू टाकणं मग खाणं बादमध्ये. हे एका ताईने सांगितलं होतं, असं असं केल्यानं म्हटलं बादमध्ये बी खाऊ शकते म्हणे, हे खराब नाही होत म्हणे, म्हणून सांगितलं. सो गाईस आता फायनल झालं पुरं वावर. आता हे लास्ट बूर राहिले आहे, लास्ट बूर नेतो तिकडं. आणि हे 2 घमिले राहिले. सो गाईस आजच्या व्लॉगमध्ये फक्त इतकंच. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये दोस्तों. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओच्या खाली कमेंट जरूर करत असतो. बाय गाईस.